राज्य में विधानसभा चुनाव प्रचार का आज अंतिम दिन है, जिसे लेकर चुनावी सरगर्मी तेज है। पूरे राज्य में 20 नवंबर को वोटिंग कराई जाएगी। इसके बाद 23 नवंबर को नतीजे जारी किए जाएंगे। राज्य की 288 सीटों में से 63वें नंबर की विधानसभा सीट गोंदिया जिले की अर्जुनी मोरगांव सीट है। ये सीट फिलहाल एनसीपी के कब्जे में है, जहां से एनसीपी के मनोहर चंद्रिकापुरे विधायक है। चंद्रिकापुरे ने बीजेपी के राजकुमार बड़ोले को टक्कर दी थी। गोंदिया जिले की इस विधानसभा सीट पर किसी एक पार्टी का दबदबा कभी नहीं रहा है। हालांकि 2019 के पहले यहां पर 2 बार बीजेपी के राजकुमार बड़ोले चुनाव जीत चुके हैं। अर्जुनी मोरगांव विधानसभा सीट कई मायने में अन्य विधानसभा क्षेत्रों से अलग है। कई ग्रामीण क्षेत्रों को मिलाकर बनाई गई इस सीट में एक भी शहरी वोटर नहीं है। यहाँ जातिगत समीकरण के भी कई मायने अलग है। ऐसे में विकास और बेरोजगारी यहाँ के अहम मुद्दे हैं। महाविकास अघाड़ी समर्थित कांग्रेस के अधिकृत उम्मीदवार दिलीप बसोड़ ने चुनकर आने पर मतदार संघ के विकास का वादा किया है। उन्होंने मौजूदा विधायक पर क्षेत्र के विकास को नजरअंदाज करने का भी आरोप लगाया है। साथ ही बंसोड़ ने केंद्रीय मंत्री नितिन गडकरी पर हाईवे ब्रिज को लेकर भी सवालों की तोप चलाई है। अर्जुनी मोरगांव विधानसभा क्षेत्र की जनता से विकास के लिए भारी मतों से जीत दिलाने का आह्वान बंसोड़ ने किया। बघा, मोरगांव अर्जुनी मतदारसंघामध्ये मी जिल्हा अध्यक्ष झाल्यापासून सातत्याने संघटनाचं काम करत आहोत आणि महत्त्वाची बाब अशी की आमचे नेते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले साहेबांनी या निवडणुकीमध्ये निवडून आल्याच्या नंतर महाविकास आघाडीचे सरकार बनते वेळेस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून नानाभाऊ पटोले साहेबांचं नाव पुढे आहे आणि उद्या जर ते झाले तर या भागातील विकास आणि कामे करण्याच्या दृष्टीने एक सक्षमतेच्या दृष्टीने ज्याला थोडाफार राजकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या काम करण्याची क्षमता आहे अशा पद्धतीचा विचार करून मला या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मोरगांव अर्जुनीचा सगळ्यात मोठा नुकसान मतदारसंघाचा जे आता घडीवरून उमेदवार आहेत त्यांनी केला। 5 वर्ष मंत्री राहिले, 1 रुपयाचा काम त्यांनी इथे केला नाही। 5 वर्ष आमदार राहिले, 1 रुपयाचा काम केलं नाही। चाहे मोरगांव अर्जुनीराव, सडक अर्जुनीराव, चाहे गोरेगावचा भाग, ह्या सगळा दुर्लक्षित भाग आहे। या दुर्लक्षित भागात त्यांनी विकास केलेला नाही। त्याच्यामुळे आमची भूमिका आहे की जनतेने आम्हाला निवडून दिल्याच्या नंतर या ठिकाणी सगळ्यात मोठा पहिला काम आहे बेरोजगार तरुणांना रोजगार देणे। त्याच्यासाठी MIDC ची निर्मिती करणे, MIDC मंजूर करणे आणि त्याच्या माध्यमातून उद्योगाची निर्मिती करणे। या ठिकाणच्या सिंचनाच्या दृष्टीने बराच कोरडवाहू भाग आहे। त्या कोरडवाहू भागामध्ये पाणी कसं नेता येईल, काही ठिकाणी उपसा सिंचन योजना पूर्ण करता येतील का? इकडे मोरगांव अर्जुनीकडे झांसीनगर उपसा सिंचन योजना 1994 पासून पडलेली आहे, तिला कसं पूर्ण करता येईल असे बरेच प्रकल्प आहेत, बऱ्याच बाबी आहेत की ते महायुती गोंदिया जिल्ह्यात येणार नाही। हे नानाभाऊंचं जो बोलणं आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण आहे, कारण या ठिकाणी महायुतीमधले असलेले जे उमेदवार आहेत आणि त्यांचे नेते यांनी जिल्ह्याचं नुकसान केलेलं आहे, त्याच्यामुळे ते येणार। गडकरी साहेबांची सभा आहे म्हणूनच मी या ठिकाणी आलो। गडकरी साहेब काय बोलतात त्याचे उत्तर देण्यासाठी मी सक्षम आहे। माझा पहिला प्रश्न आहे गडकरी साहेबांना की हा हायवेचा ब्रिज जो आहे, आरो ब्रिज, हा किती वर्षांना पूर्ण करतील ते त्यांनी तिथं सांगावं सभेमध्ये, कारण ते चांगलं पाहिजे ना, कारण ते एक मंत्री आहेत, केंद्राचे मंत्री आहेत। आरो ब्रिज जसा थांबलेला आहे, आता ते हवेवरून आले की खालून आले तर एवढं मला। मोरगांव अर्जुनी मतदारसंघातील माझ्या मतदार बंधू भगिनी सर्वांना एवढीच विनंती आहे, या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी येणाऱ्या 20 तारखेला आपला अमूल्य मत पंजा साफ निशाणीवरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने निवडून द्या, हीच मी विनंती करतो। धन्यवाद।